तुमचं? सत्ते तुला समजा ठावच आहे की काय ठाव आहे? तर यायला आम्ही येतो आणि लगीन करा करा म्हणतो, तर तुमचं हाय तसंच आहे. मग म्या काय करू ह्यात? काय करू म्हणजे? लगीन करायचंच नव्हतं तर इशा तरी कशाला काढायचा? विषय म्या नाही काढला, तुझ्या घरच्यांनी काढला, माझ्या घरच्यांनी काढला. म्या तवा बी तयार नव्हतो ना आता बी तयार नाही. पण माझी काय चूक आहे यात? अगं म्या कुठं म्हणतो हाय का तुझी चूक आहे म्हणून? मग काय म्हणणं आहे तुमचं? काय करायचं आहे मोर? हे बघ सत्ते, तुझ्या आयुष्याचं भलं व्हायचं असेल तर माझ्या संग लगीन करायचं खूळ डोसक्यातनं काढून टाक. मी लगीन केलं तर तुमच्या संगत करीन, नाहीतर राहीन तशीच आयुष्यभर बिन लग्नाची. असा येडापणा करू नको सत्ते. मॉब काम पडले आहेत मला, कामाचा डोंगर हाय आणि एक नाही असं किती तर डोंगर आहेत. आणि आता आलो हायच तर हे कामाचं डोंगर उपसायचं आहेत मला. हे लगीन संसारात अडकून राहिलो तर काम व्हायचे नाहीत. तेव्हा तू तुझ्या वाटेल जा, मी माझ्या वाटेला जातो. म्हणजे लगीन करायचं नाही असंच म्हणताय? होय, नाही करणार मी लगीन. सत्य सत्य, हे सत्य, सत्य, काय ग काय झालं? बाळू मामा आलं होतं. बाळू कुठं? इथंच आत्ता. नाही नाही असं काय बी झालं नाही. तू नका काळजी करू, येईल त्यो. अरे तात्या, अरे एवढं पळाय काय झालं? पळाय काय झालं? अरे झालं तसं आहे. अरे काय झालं ते तर सांग. अरे मी भाड्या संग तळ्यावर गेलतो आंघोळीला. मग काय काय सांगू काय बाबा आता? ए तात्या सांग पाठदिशी. अरे तिथं पोरी होत्या आणि त्या बाळूकडे असं सारखं बघत होत्या. त्याच्या एवढंच ना? अरे तरण्यापुरी आहेत आणि बाळ्या तर नाही म्हणल्यावर बघणारच की. त्यात एवढं भेदराय काय झालं? अरे त्यात काय भेदरायचं? मोरा ऐकलं ना, तुम्ही दोघं बी भेदरताल. अरे ते नुसते बघत नव्हत्या, त्या म्हणतो त्या काय देखणं दिसतो बाळू, पाठ घासून देऊ का असं काही बी बरळत होत्या. हा, बाळ्याच्या शिवा खाल्ल्या असत्या. असा बिन काय बी बोलत असतोय. अरे नाही बाबा, तो काही बी नाही बोलला. बोलला नाही? मारलं बिरलं नाही नव्हते असती. त्या पोरीनीच एकमेकाला मारायला सुरुवात केली. काय बोलतो आहे? त्या कशा एकमेकाला मारतील? कारण काय? कारण चेटूक. काय? हे त्या बाळ्याने चेटूक केलं असं काहीतरी म्हणलं. "अय, भूता!" भूत सोडली त्यांच्या अंगावर. लागल्या त्या भांड्या पार झिंग्या पकडू पकडू भांडत होत्या. ए तोंडाला येईल ते बोलू नका. अरे बाबा, म्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, खरं बोलतोय म्या. आता आता लय छान आहे. चल रे. अरे बाबा, आई छान घेऊन सांगतो. ए भीमा, माझ्याकडे बघून वाटत नाही तुला म्या खरं बोलतो म्हणून? हं? खरं सांगतो आहेस? अरे आई छान खरं बाबा, जीव घेत होते त्या एकमेकीचा. बाळ्यानं भूत काढली बाबा, न तर काय झालं असतं कोणा ठाऊक. चिटूक केलं चिटूक. आणि म्या मध्ये पडलो असतो त्याच्या, पण माझं मलाच काही सुधरत नव्हतं. अजून अंग कापत आहे बाबा माझं. आता गावातल्या लोकांना कळलं ना काही खरं नाही बाळ्याचं. सोडली भूत, चेटूक केलं चेटूक. अरे चेटूक, बाळ्याने भूत सोडली. चेटूक चेटूक.
त्या बाळ्याच्या लग्नाचं चाललंय हे काय मधीच. पंच हो पंच अयो काय झालं रे? यो काय झाले ओरडत यायला एवढे? अहो काय झालं ते तुम्हाला ठावच नाही अक्का. अयो माहिती नाही तर सांग ना रे बाबा आम्हाला. मग तेच तर सांगायला आलो आहे म्या. अप्पा काय झालं ते लवकर समजावं असं वाटत असेल तर काठी घ्या हातात म्हणतो मी. त्याशिवाय तो लवकर सांगायचा नाही. नाही 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 अहो जे काय झालं आहे ते बघून माझं मलाच कळ ना काही. काय झाले? सगळे ठीक आहे ना? आता समजा ठीक आहे पण जे काय झालं असं अंगावर काटाच येतो बघा. आता सांगशील का काय घडलं ते? अहो मी बाळू संग गेलो होतो तलावावरती. कशाला? आता बाळू गेलता आंघोळीला. आता समजे त्या बाळूकडे बघतात म्हणल्यावर मला वाटलं माझ्याकडे बी कोणी बघन म्हणून गेलो होतं. तुम्ही काय माझं लगीन लावून द्याय ना मग मला तर असं काहीतरी करावं लागतं. ए तात्या, तुझ्या लग्नाचं नंतर बोल. तिथे काय झाले ना ते आधी सांग. हा तर तलावावर गेलो होतो ना तिथं गावातल्या थोड्या बायका बी होत्या. बाळू पाठ घासून द्यायची का? मग काय झाले? अहो मग त्या बाळ्यानं काय केलं ठाव नाही. ए तात्या, शुद्धीवर आहेस ना? काही काय बोलतोस? अहो आईच्यान खरं तेच सांगतो आहे म्या. मला तर वाटतं बाळून चेटूक केलं असेल. काळी जादू केली असेल. भूतच सोडले बायकाच्या अंगावर. अय्यो त्या बायका बाळूला त्रास देत होत्या का? नाही नाही म्हणजे त्या बायका मायासंग तशा वागल्या असत्या तर मला काही राग नसता आला. पण बाळूला काय ते आवडलं नसेल. हाच फरक आहे बाळूच्यात आणि सामान्य माणसाच्यात. ए पाठ दे ग. सासरबुवा कुठं जातो म्हणून गेला आहे? काय बोलले नाही पर गावात गेल्या असत्या. कशा पायी? अगं बाहेर गेले म्हणते ना आजी. तिला तरी काय ठाव ग? ए तू गा शिकून आला? हा. कुठे गेला होता? गावात गेलो होतो व्हायच. तोंड पाडाय काय झालं? तात्या भेटला होता. तो म्हणत होता का बाळ्या तळ्यावर आंघोळ करत होता आणि पोरी त्याला चिडवत होत्या. बाळ्यानं त्यांच्यावर भूत सोडलं म्हण. वय तात्या सांगत होता. त्याचं काय ऐकतं हाय? ते काय बी सांगत असते. त्यानं सवता बघितलं म्हण. पोरी एकमेकी संघ भांडत होत्या. म्हणजे चेटूक केलं म्हणा की. अहो नाही नाही असं काय बी करायचं नाही की. अहो मग काय तात्या खोटं सांगतो का काय? तुम्ही काय तात्याला ओळखत नाही वय? हा का आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा हाय? तो सांगत होता तर मला तर खरं वाटत होत. म्हणजे तुम्हाला बी असंच वाटतं हाय का बाळूने चेटूक केलं? वाटत तर तसं आहे. काय बी काय बोलता हाय? लोक बी म्हणतात की बाळू चेटूक करतो म्हणून. फार आमच्या गावा पत्तूर
होत. हा तुका रामासनी वाटायचं का लोक खोड्या करतायत आमच्या. पर आता खरं वाटायला लागलंय बर का. हा वय वय वय. आणि काय काय लोक बी त्याच्या पाया पडतात. हे बघा, आता उगाच काय तर खूळ डोसक्यात घालू नका. बाळू आला तर त्याला विचार. पण जे ऐकलं आहे ते खरं निघालं तर. बाळूला त्यांनी जे केलं ते आवडलं नाही म्हणून त्यांना अद्दल घडवण्यासाठी बाळूनं त्यांना शासन केलं. अंधश्रद्धा आहे ही, असे काहीही नसते. अहो म्या सांगतो हाय ना तसंच झालं. अय्यो तुला भास झाला असेल रे तर त्या भास. हा दिवसा ढवळ्या काय भास होता असतं काय कुठं. येत त्या मी भास झाला असं म्हटलं, स्वप्न पडलं असं नाही म्हटलं. आणि भास कधीही येतो. अय्या. हा नाही नाही पर तो काय भास नव्हता हा, खरंच होतं. तात्या, तुझे लग्न होत नाही ना म्हणून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. त्या बायका बाळूकडे बघत होत्या, तुझ्याकडे बघत नाही म्हणून असे काहीतरी वाटले असेल तुला. नाही अहो नाही हो अक्का, त्या खरंच भांडत होत्या. येत त्या त्यांच्यात काहीतरी झालं असेल की रे बाबा. नाही नाही त्या आपापसात चांगल्या बोलत होत्या. बाळून काहीतरी केलं लागल्या भांडायला. मग पुन्हा बाळू त्यांना जाऊन काहीतरी म्हणला असं नाही करायचं. तवा नीट झाल्या त्या. बाळूनच काहीतरी केलं. चमत्कारच आहे ना. आधी चांगल्या होत्या, अचानक भांडायला लागले, परत चांगल्या झाल्या. अय्यो. मी काय म्हणतोय, गावात जाऊन यायचं का. कशा पायी. हेच खरं काय खोटं काय समजल तरी. नाही नाही, काय गरज नाही. किंवा आल्यावर समजा सांगेल की खरं. तो सांगेल ते काय खरं असेल का. आणि तो काय स्वतःच्या तोंडानं खरं सांगणार आहे वय. अवं, बाळू माझं ऐकत नसल तर माझ्या संग कवा खोटं नाही बोलायचं. मी बघून येऊ का बाळू कुठं आहे तो. ग येईल त्यो. या चेटूकच्या नादात लग्नाची शेत तसाच राहायचा. हे बाळूच्या डोसक्यात असेल. हा हा त्याच्या डोसक्यात मोप असल. पण आम्ही काय खुळ आहे वय. लगीन तर त्याला करायला लागलच. पर तसं तर काही दिसत नाही की. आईगत मध्ये बोलाय पाहिजे का. गप राहत नाही. आय अगं तिच्यावर कशा पायी वराडतीस. तिला जे दिसलं तेच बोलली ना. काय नाही दिसत. आपलं ऐकत नाही, चावडीवर ऐकायला लागेल ना. बाळू आहे तो, तिथं बी नाही ऐकायचा. असं असेल तर त्याला या घरात राहता यायचं नाही. चालू पण म्हणा कुठं जायचं. कुणाला कुठं पाठवता हाय. काय नाही, तुला काय एवढा यायला लागला. आंघोळ करत होतो म्या आणि झालं आलोच की इकडं. काय झालं तिथं. कुठं काय. तुला ठाव हाय मी काय विचारतो हाय ती. ए बाया आमासनी समज समाजला आहे बघ. समजलं आहे ना व समज. पुण्यांदा काय विचारत आहे. बाळू, तळ्यावर तू पोरींची खोडी काढलीस. नाही बघ म्हणलं होतं ना तो नाहीच म्हणणार म्हणून.
आता खोडी काढली नाही तर नाहीच म्हणणार ना व उगा होय म्हणू का? बर तू खोडी नाही काढलीस मग तात्यानी ह्यासनी कसं काय सांगितलं? काय सांगितलं? हेच का तू पोरींवर बोत सोडली म्हणून? हा ते खरं हाय. अरे मग आधी कसं नाही म्हणला? म्या कुठं नाही म्हणलो. म्या म्हणलं का म्या त्यांची खोडी काढली नाही. बाळू काय झालं ते नीट सांगशील का? अगं माझं मी आंघोळ करत होतो, पांडुरंगाचं नाव घेत होतो, सूर्यदेवाला पाणी वाहत होतो, आकाशात समदेव आले होते आणि त्या पोरींचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. लय दिस झालं बघतो हाय म्या, त्यासनी धडा शिकवाय ना गवय. पण तुला कोणी सांगितलं शांतपणा? कशा पाहिजे त्यांच्या वाट्याला जायचं? अरे पण म्या कुठं कोणाच्या वाटेल गेलो हाय? ओ सासरबुवा, अहो तुम्ही काय बी काय विचारता? त्या पोरी म्हणू द्या तिकडं. यानं चेटू केलं ते काय समजना बघा. चेटूक नाही केलं, भूत सोडली त्यांच्यावर. एकमेकींच्या जिंच्या धरून भांडत होत्या. आता समजलं असेल त्यास. आता हाय का ह्यो असं करतोय आणि आपण आपली पोरगी अशा पोराला देतोय. वय की आणि याचा तोरा काय तर मी लगीन करणार नाही मग. हा आता मला बी असं वाटत आहे का आयाकडे जावं म्हणून. मला बी आयाची लय आठवण येते आहे. तुला एक विचारू? अगं विचार की. तुला लय राग येत आहे ना व? नाही असं काय नाही. ठाव आहे मला. मी बघते आहे की तू अशी शांत शांत बसती, काय बोलत नाही. शांत बसते म्हणजे राग येतो असं कसं म्हणते आहे तू? तुला जेव्हा राग येतो तेव्हा तू असंच करते आणि एकदाच समजा बोलून टाक. नाही असं काय नाही. असं कशाला आणतीस? काय झालं? हिऱ्या काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? नाही र, अशा या घरात किती दिवस थांबायचं? मला बी इथं राहाय काय आवडते वय, पण आता काय करणार? नाही तुझी सासू बघितली का? काय बी झालं तरी माझा बाळ्या असंच करते. वय की अगं कौतिकले दांडगा आहे, सासरा बी तसंच आहे म्हणा. पण त्यासनी बी समजना काय करायचं आणि काय नाही. बाळ्या कसा आहे बघितला, कुणाचंच ऐकत नाही. वय की समजा आपल्या मनासारखंच करतो या, आणि आता तर चेटूक बी करतोय. वय 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 अगं म्हणून तर पंच आणि देवप्पा त्याच्यावर खार खाऊन आहे. किंवा असं काहीतरी करतो या म्हणून ते चिडून आहे त्याच्यावर. बा इथं येऊन कशाला बोलत आहेस? म्हणजे जी बोलायचं आहे ते समोर बोलायचं. त्यांच्या घरला येऊन असं माघारी कशाला बोलायचं आहे? ए तुला काय पुळका त्यांचा? हा आहे तुझं काय मत आहे? नाही मला काय वाटतंय, तू बाळ्या असं करत असेल ना, संसार कस काय निभायचा? अगं पण दुपारी झाली आहे,
आता काय करणार? काय करायचं म्हणजे निघून जायचं हेत ना. हे नाही आय, असं नाही करायचं. इथून नाही जायचं बघ. अगं सुपारी झाली आहे, आता आलो आहे तर लगीन लावूनच जायचं. नाही नाही पुढं काय अडचण आली तर पुढचं पुढं बघू. भाईजी मग गावात गेला होता, काय झालं? काय होणार आहे? तसं नव, आल्यापासून काळजीत दिसत हाय म्हणून विचारलं. पंच भेटलं होतं. काय म्हणलं पंच? तावडीचं काय बोललं का? होय, त्यांनी जी शेकाट. कवा बोलिवलं आहे? नाही, तसं काय बोलले नाही. मलाच विचारत होती, तर तुम्ही सांगा चावडी कधी बोलवायची म्हणून. आता आम्ही काय सांगणार? त्याला विचारायचं ना, तू पण आहेस का आम्ही? हा, मग तुम्ही काय म्हणाले पंच? सांगतो म्हणलं आणि काय. साहेब असली कधी वेळ आहे बघाय ना का? हे बाळ्या, कुठं जाणार नाहीस ना? म्या कुठं जाणार आहे? इथंच आहे म्या. बा काय म्हणलं ते ऐकलंस का? बाय, ऐकलं. तुमचं तुम्ही ठरवा कवा बैठक घ्यायची ते, पण मला काही हात घेऊ नका. बघा कशी भाषा आहे त्याची, बघा कसा बोलतोय. त्याला काय विचारता आहे? त्याच्या संग बोलून काय उपयोग नाही, म्हणून तर आपण पंचाकडे गेलो ना. वा, जसं आता होणारच आहे. म्हणजे सुपारीच्या वेळी जे झालं ते झालं, आता नाही व्हायचं. आणि तुम्ही ज्या पंचाच्या जीवा उड्या मारत हाय त्याला बी बजावला हाय म्या. माझ्या वाट्याला जाऊ नगस म्हणून. आता तू पंचाचं बी ऐकणार नाहीस? पंचाचं बी नाही, त्याच्या बाचं बी नाही. बघितलं का, घरच्यासनी काय किंमत तर नाहीच, गावकीच्या बी विरोधात चालला आहे. दिवसेंदिवस रुबाब वाढत चाललाय ह्याचा. हिर्या, आता वाट नाही बघायची. उद्याच्या उद्या जा आणि चावडी भरावा म्हणाव. वय 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 वय, सकाळच्याला जातो बघ. हा, अंगणात बैठक व्हायला पाहिजे, समजा गाव गोळा व्हायला पाहिजे. पण कुणी काय बोलायचं नाही. आता म्या म्हणन तसं होईल. वाय, काय बी बोला, अरे होईल म्या ठरवल तसंच. असं बघू उद्या.
बाहेर पर कसे पाय उगा शोभा करायची. ए तू गा बस. उद्याच्याला समजलच की. ए बाळू लई बोलतोयस ना व आता उद्या कुठं जाऊ नका म्हणजे झालं. हा नाही जात. काय म्हणणं आहे का तुझं? सकाळीच बोलायचं, रातच्याला बोलायचं, लवकर उठायचं, असं काय हा? नाही असं काय बी नाही. गावा बी बोलवा आय म्या. आणि सकाळच्याला कुठं गेला बिला तर अरे तू काय ओळखत नाही सोय मला. नाही जात कुठं म्या. बा आयला नाही बोलवायचं. हिचं काय काम आहे इथं? आली काय नाही आली काय एकच आहे. आता दारात चावडी आहे म्हणल्यावर आया न गवय. हे भास्कर पुरं झालं तुझ्या आईचा पुळका. तुम्ही काय बोलणार आहात ना व आता समजा तर तुमच्याच मनागत होता हाय. मी काय बोलणार मग. बाळूकडनं तुम्ही बोलून घ्या की उद्याच्याला चावडीला थांब म्हणन. आता थांबतो म्हणला आहे ना बच्चो. सासूबाई पुण्यांदा एकदा कबूल करून घ्या. त्याला सांगा की इथंच थांबायचं आहे, उद्या कुठं जायचं नाही म्हणून. बोला. बाळू उद्याच्याला तू कुठं बी जायचं नाही. वय नाही जात. कोण कोण येणार आहे ते येऊ दे. इथंच आहे म्या. पंच येणार आहे ना व येऊ दे. बघतोच त्याला. आजी आता काय होणार आहे. काय होणार म्हणजे? म्हणजे बाळू मामा लग्नाला नाही म्हणतायत ना गो. आता नाही म्हणतो हाय बाहेर काय. आम्ही लहान होतो तेव्हा बी बाळू मामाला चावडीवर नेलं होतं. लय मारलं होतं ना गो. गंगीला सांगावं धाडायचं हाय का ना. मारू दे ग. येईल नाही तर राहील. आपल्याला काय. बा कापड शिवाय घ्याय पाहिजे आता. बाळाच्या लग्नाचं होऊन दे आधी, मग बघू. बर येऊ का मायप्पा? अरे राम 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 राम. पण या 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 बस राम 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 बस बस. राम 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 राम. काय जाऊ बाबू राम राम. कसं चाललंय सगळं? चालू आहे जी. कसं आहेस रे भीमा? बरं आहे बरं आहे. अय्यो बरं झालं सगळे आहेत. अय्यो, ते बाळू दिसत नाही. हाय की आत आहे. ए बाळू अरे बाहेर ये. आला. अय्यो. अरे गुंडप्पा कसा आहेस? मी बरा आहे. तू कसा आहेस बाळू? मला काय होतंय तवा बरा हाय. बाकी येणं कस काय केलं? अरे आप्पांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हा सवय अख्खं गाव घेऊन आलायसा. पंच ज्या कामासाठी आला हाय ते बोला. आया कोणाबरोबर बोलतोय काय समजतं का नाही तुला? असू दे मयप्पा असू दे.
बोला बोला, ऐकतो हाय म्या. बाळू, तुझ्या लग्नासाठी तुझ्या घरचे खूप प्रयत्न करता आहेत. तुला ठाऊक असेलच. अहो, या घरात राहतो हाय म्या, मला ठाव नसल का? पण तू लग्नाला तयार नाहीस असं समजलं. बरोबर समजलं. मग यो मग म्हणून काय विचारतोस रे? सुपारी झाली ना बाळू. आता तुम्हासनी ठाव नाही का? सवना बोलताच येत नाही तुला बाळू. बाळू, ते काय बोलत आहात ते नीट ऐक आणि नीट बोल त्यांच्या संग. आय, हे माझं नीटच बोलणं हाय. ए बाळू, अरे म्हणजे तू लग्नाला तयार नाही ना, मग जावई बापू तू ही तक्रार घेऊन पंचाकडे आले ते. अय्य, हा, अरे करू दे की मग, म्या काय करू? मी काय करू म्हणजे? अरे तू लग्नाला तयार नाही तर तुला चावडीवर उभं राहावं लागेल. अय्य, आणि लहानपणी असाच सुपारीला तयार नव्हताच, तेव्हा चावडीवर उभं केलं होतं. आठवतंय ना? आठवतंय की. परत केल्या बिगर कसा इसरेन? अय्यो अय्यो, हे मैप्पा बघितलंस? तुझा बाळू मला देतो की रे धमकी म्हणतोय मी. बाळ्या, तुला सवना सांगतो हाय, काय असेल ते ऐकून घे. काय बी ऐकून घ्यायची सवय नाही मला. जिथं चूक नाही तिथं ऐकत नसतो म्या. अय्यो, या तर तुझी चूक नाही तर मग कोणाची? एकदा सांगितलं समजत नाही वय. ए बाळ्या, तुझी चूक नाही तर काय मग आमची चूक आहे वय? ते काय मला ठाव नाही, तर माझी चूक नाही. यो यो, सुपारी झालेली असताना सुद्धा लग्नाला नाही म्हणतो. यात चूक नाही तर काय? माझी मर्जी. यो, या तर तुझी मर्जी कुठून आली? उठणं म्हणजे माझं लगीन हाय, माझी मर्जी न ग वय. गोंडप्पा, तुझ्या आप्पासनी काय याड लागलं हाय का? काय बी बोलत आहेत. अयो वेडा कोण आहे ना सगळ्या गावाला माहित आहे. जास्त बोलू नकोस. अरे म्या कुठं आलो हाय तुमच्या संग बोलाया? अयो, एक तर चेटूक करतो, त्यावर उद्धटपणे बोलतोस. अयो, सुपारी झालेली असताना सुद्धा लग्नाला नाही म्हणतोस. अयो, त्याची काय शिक्षा होईल तुला ठाऊक आहे की रे बाळू? काय करायचंय ते करा. अयो, बघितलंस का रे मयप्पा? अयो, माणूस की म्हणून मी तुझ्या घरी आलो. म्हटलं बाळूला समजावून सांगू म्हणजे लग्नाला तयार होईल. अयो, चावडी भरवली नाही. का नाही भरवली? अयो, गावात तुझी नाचक्की व्हायला नको म्हणून. आणि तुझा बाळू असं बोलतो.
चावडी भरवायची आहे ना व भरवा. काय करायचंय ते करा, मी बघतो. आणि झालं असेल तर या आता. अयो हकलो ना तो. नाही नाही, तसं काय म्हणायचं नाही त्याला. तसंच म्हणायचं हाय. हो गुंडप्पा, आपण भेटूया नंतर. हो हे गुंडू, मग तुझ्या अप्पांचा अपमान करतो तू त्याला नंतर भेटतो. होय, कारण तो काही चुकीचं बोलतोय असं मला अजिबात वाटत नाही. अय्यो तुला नंतर बघतो, आधी ह्या बाळूला बघतो. घ्या बघून. चल रे तात्या. हा चला 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 रे, काय काम आहे का नाही तुम्हाला? येते तोंड घेऊन आपलं कुठं बी. बघितलं का कसं बोलणं आहे याचं? काय नाही, असंच पाहिजे हाय. अरे आता तरी स्वतःच गोड रेमटायचं बंद कर की जरा. हा बाळू, तू असं बोलायला न गवत. मग काय करायला पाहिजे होतं? अरे ते बोलायला आले होते ना व, मग नीट बोलायचं की. काय गरज नाही, असं बी उपकार दावा आलं होतं ते. काय चुकीचं बोलत होते ते? काय नाही, मी तर कुठं काय चुकीच बोललो हाय. चावडीवर गेल्यावर आपल्या घराची शोभा होईल म्हणून माणुसकीच्या नात्यानं आले होते ना ते. बाय बाळू, मला बी वाटत नाही का त्यांचं काही चुकीचं आहे. आय मी काय त्यास निवळकीत नाही वय. आणि माणुसकीच्या नात्याने या आधी माणुसकी पाहिजे. चौथाच्या भावाला घराच्या बाहेर हाकलणाऱ्याकडं कुठने येणार हाय माणुसकी? त्यांच्या घरात काय करायचं ते करू दे की त्यासनी. तुला कशा बाई पाहिजे? मग माझ्या घरात काय करायचं आहे ते मी करीन की. त्यासनी कशा पाहिजे हाय? या पण ते सावताहून कुठं आले होते? जावई बापूंनी तक्रार केली म्हणून आले ते. कसं काही ना, म्या नाही घाबरत. हाय का तुला घाबराय कोण सांगत हाय? हा, पण असं बोलून तू वाद का वाढवतोस कायम? गावचे पंच आहेत ते. हा, त्यांनी किती मान आहे गावात. आणि ह्यो ह्यो पाहिजे तसं बोलला त्यासनी. अरे गावानं वाईट टाकलं ना मग समजल. हा नाहीतर काय. एक तर चोपांचा आधीच चिडून हाय आणि तू असं बोलल्यावर मग झालं. आणि आता तर चेटूक करतोय हे बी समजलंय पंचासनी.
म्या काय चेटूक बेटूक केलं नाही. भूत सोडले त्यांच्यावर. आणि समजलं तर समजलं, मला नाही भ्या. अय सखू, अगं ध्यान कुठं आहे तुझं? अगं गंगूताई, अगं किती दिवसांनी कशी आहेस? या हाय बरी. तू कशी आहेस? या बरी आहे. अगं तिकडं तुझ्या घराकडं तुझा दादला, तुझी सासू, तुझी लेक समजा कवाची आली आहेत, पण तू आहेस कुठं? या घरातच थांबले हाय बघ. काय काम आहे का? काम असं नाही. मग आली का नाहीस? का कोळला यायचं नाही असं ठरवलं आहेस? नाही नाही असं काय नाही. बरं ते जाऊ दे. तू इकडे कुठं? अगं माझ्या मावशीकडं जरा काम आहे म्हणून तिच्याकडे निघाली आहे. असं होय. बाकी समजा बरं आहे ना व? अगं काय सांगू बाई तुला, तू माहेरला गेलीस ना का समजल बघ. म्हणजे भांडण बिंडण झालं का काय? अगं आम्ही तळ्यावर कापड धुवायला गेलो होतो, लई जणी होतो. हा, मी पहिला का तू पहिला? वरनं भांडण झालं असणार. नाही एवढ्या शाण्या हायतच तुम्ही. नाही नाही ग, तसं नाही. आम्ही कापड धुत होतो तेव्हा तिथं बाळू आला आंघोळीला. आमचा बाळू? मग काय, आणि दुसरा कुठला बाळू हाय होय अकोळात? बर, मग काय केलं त्यानं? अगं त्याने आमच्यावर भूत सोडली. काय? होय, बाळूने आमच्यावर भूत सोडली आणि आम्ही बायका आपसात कच्चा कच्चा भांडायला लागलो. एकमेकींच्या झिंज्या धरून एकमेकींचा जीव काय तो घ्यायचा बाकी होता बघ. ये उगा काहीतरी बोल ना गा. उगा कशाला खोटं सांगेन, जे झालं तेच सांगते. सखे, माझी गंमत करते आहेस ना व? अगं नाही, आईच्यान. हे तर केलंच असेल बाळू ना. मी निघते आता. अगं आता कुठे निघाली? उद्या सकाळच्याला जा की. आणि माझं नाव तेवढं घेऊ न ग, नाही तर बाळू अजून भूत सोडायचा. चल जाते म्या. हे काही नवीनच. सकाळच्याला निघाय पाहिजे. असं कुठं असतं का? बघा, पान उतारा करून घेतला चावडीवर. अयो अयो अक्का, अयो येत त्या कशाला बोलतोस? तुम्ही का बसा. अक्का, बाहेर या. यो काय रे तात्या, कशाला ओरडतोस एवढ्याने? पाणी पाजा आधी पंचासनी. अयो कोरड पडली कशाला? घ्या. हे असंच पाणी पाजलं त्या बाळ्याने. का काय झाले? काय झाले सांगा लवकर. ते ऐकत असतं का बाळू? अयो तू जरा गप्प बसतोस का रे त्या? गुंडू, आता काय झाले तू तरी सांग. अव्वा, मी म्हणतो तेच खरं झालं. हा, ऐकलंच नाही त्याने. मुळात तो आता लहान राहिला नाही. तो लहान होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर त्रास दिला तर त्याला. ए गुंडू, तू अजून आगीत तेल ओतू नकोस. आय नॉट लाईक. हेनरी, आज बाळूने ऐकले नाही आणि असेच चालू राहिले ना तर गाव तरी ऐकेल का? यो अव्वा, आता दिवस पूर्वीसारखे राहिले नाहीत. आता सगळं बदललं आहे. म्हणून गावची सत्ता सोडून चालेल काय? अयो धीर धरा, मी करतो काहीतरी. अयो तुम्ही काय करणार आहे कोणा ठेव. केलं गेलं आणि तूप गेलं, हाती राहिलं झोपटणं. येत त्या जरा समोर ये, पेटी ठेव.
कम फास्ट काय अयो तिकडे बघ कोण आलं अय्यो तेलही गेलं तूपही गेलं हा ते राहिलं धोपाटन तूप गेलं मी असा सहजासहजी हार मानणार नाही अयो त्या बाळूची अशी काही जिरवतो बघालच तुम्ही वाट बघा अयो वाट बघा हा वाट बघा अयो चटूक केलं हा खरं सांगताय ना व नाहीतर काय हाल दिसा नाव आहे आमचे. पर त्यानंच केलं कशावरनं त्यो नाहीतर कोण करल. हातवर केला आणि केलं काहीतरी मग काय झालं काय समजना आम्हाला. तो बाळू लहानपणापासूनच असं काहीतरी करत असतो. ए लहानपणी त्यानं कुठं काय केलं आहे लहानपणीचं कशा पाय काढता आहे. अरे काय चाललं आहे ह्यो तात्या होता तिथं विचारा ह्याला. मी कुठं नव्हतो मी काय केलं नाही हा? अरे ऐकून तर घे. तात्या तू होता ना तळावरती त्या दिवशी बाळवणी भूत सोडली तवा. तळ्यावर वय वतन म्या कुठल्या भांडत होत्या झिंजा पकडू पकडू भांडत होत्या त्या म्या होतो म्हणून वाचले ते. तुझं कौतिक बास कर आणि काय झालं ते सांग. ह्यासनी खोटं वाटतंय. हा तळ्यावर वय म्या चाललो होतो रस्त्याने बाळू तिकून चालला होता त्याला मी दिसलो ते म्हणलं ए तात्या चल सांग तळ्यावर मग गेलो मी बी. ए लबाड अरे मुद्द्याचं बोल तळ्यावर काय झालं ते सांग. सांगतो ना रे समजा कसं व्यवस्थित समजायला पाहिजे का नाही. काय ना ग नुसतं तळ्यावरला सांग. काय ह्या खोड काढत होते बाळूची दिले त्याने भूत यांच्या अंगावर सोडून. ऐकलं का असं व्हायला लागलं तर कसं. काहीतरी करायला पाहिजे. आता आपण काय करणार आहे पंचाकडे जाऊ येत काहीतरी करते. चला पंचाकड. नाही नाही तुम्ही थांबा मी पंचाकडे जातो तुम्ही बाळूकडे जा मी पंचाला घेऊन येतो हं? होय, होय. ए, चला रे. काय चला काय अरे बाळूच्या घराकड. निघालं तोंड घेऊन तुला उभं तरी करेन का देव. म्या पंचाला घेऊन येतो तुम्ही वाईच हिथच थांबा आपण संग जाऊ मग हा हा चालले बाळूकडे. अरे हाय का घरात. आदू काय रे. अरे यो यो पंच पाड्यातली समधी माणसं घेऊन इकडे येत आहे. कशा पायी एवढा कालवा कशाला लावला आहे. बाळपाने चेटूक केलं आहे असं म्हणणं आहे त्यांचं म्हणून इकडे येत आहे. भीमा खाट घे चल. हा काय झालं आहे हो. तुझ्या लेकाला बघतोय वय आपण सुखानं जगलेलं. बायांवर चेटूक केलं याची पंचाकडे तक्रार केली आहे समजे इकडे येत आहेत मग. अज्जे सावडी भरणार आहे इथं. हाय बघू थांब. मला लय भ्या वाटत आहे. येऊ नका काय व्हायचं नाही. हिर्या या काय म्हणती समदे इकडच येत आहे तर लग्नाचा विषय मिटवून टाक. वय 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 आधी काय काय होते ते बघू आणि मग करू. याव का रे राम राम. अयो राम राम अयो मी येणार हे आधीच माहिती होती की काय म्हणतो मी. आहे म्हणजे ते असू दे असू दे. तुम्ही सगळे आहात पण ज्याच्याशी बोलायचं आहे तो कुठे आहे. घालून दिलं काय कुठे. नाही नाही हाय की घरातच आहे. आया
बाळ्या बाहेर ये रे. काय कालवा लावला हाय? अरे हे काय समजा गाव चालू आहे की काय पंच? ते तुझी आठवण आली म्हणून आलो. हा हेच म्हणलं तिसरा तिकडं कस काय यायला लागला हाय. बसा. ए बस तोच काय पोपटा उभा राहा. ए बाळू आम्ही इथे काय बसायला बोलायला आलो नाही. हा वय पर काय बोलाल का नाही आता? का नुसतं तोंडच बघत बसणार आहे? बसून बोलता येईल की. बसा बसा. यो विषय बदलू नकोस रे. मी तुला चांगला ओळखतो. मूळ मुद्द्यापासून माणसाला दूर कसं न्यायचं तुला चांगलं ठाऊक आहे. पण तुझी चालाकी चालू देणार नाही बघ मी. अहो पंच तुम्ही तरी दुसरं काय करताय? मुद्द्याचं बोला की. बरोबर आहे बरोबर. मयप्पा तुझ्या मुलाबद्दल तक्रार आली त्या बायकांकडून की याने चेटूक केलं म्हणून. आणि हे सगळं या तात्याने बघितलं. काय रे तात्या? हा मग मी आज स्वतः मी काय सांगणार मी तरी. यो एकदम युटर्नच मारलास की रे. यो माझ्याकडे किती बडबड बडबड करत होतास अखंड अगदी नॉनस्टॉप. आणि इथे म्हणतोस काय सांगणार म्हणून. अव तवा त्या बायका नव्हत्या ना म्हणून मी सांगितलं. त्यासनी बोलू दे की. ए बायानो सांगा बरं काय झालं? आम्ही समध्याजणी तळ्यावर गेलो होतो. भूता या हातात. काही समजायच्यात असं समज झालं. म्या वळितो बाळप्पाला तो असं काय बी करणार नाही. ए माधू मग आम्ही काय येडे म्हणून बोलतो काय रे? अय्य पर हे समजा भाऊनी केलंय कशावरून? नाही मग काय आम्ही केलं काय? अरे त्या बायका बाळूला बोलतो त्या म्हणून बाळूने केलं ते. विचार त्यांना. म्हणजे त्या बायका आधी बोलल्या बाळूला. त्या बायका बोलल्या आधी बाळूला. अयो काय बोलतोस रे बापटा? गप्प उभा राहा. तसं तात्याकडनं समजलं हाय मला समज. आम्ही बोललो बी बाळ्याला. काय बोलला तू बाळूला? हे विचारलं त्याला खरं आहे का म्हणून. तो काय सांगणार आहे वय मी केलं म्हणून. म्या नाही घाबरत कुणाला. मॅच भूत सोडली त्यांच्यावर. काय करायचं आहे ते करा.
बाळू गप बसवत नाही का तुला का गप बसल तो हा करा काही त्याला वाटलं नाही आता का गप बसल पंच पंच एक डाव माफ करा पुन्हा नाही करायचं असं त्यो मी असं बुद्धी देतो बाळू कबूल कर पुण्यांदा असं करणार नाही म्हणून. हा आता म्या काय करायचं आणि काय नाही ठरवणार हे कोण? म्या कशा पायी कबूल करायचं? यो गोऱ्या सरकारचा कायदा आहे एकदम कडक आहे. तक्रार जर तिकडे गेली ना तर काय होईल याची कल्पना आहे का तुला बाळू? गोऱ्याचं सरकार असू दे नाहीतर काळ्याचं सरकार असू दे, त्या कुणाच्या बाला भीक नाही घालत. तामदी गेली उडत. आया कोण बंद कर. कसा बोलतोय बघितलं मी अप्पा. बरं आहे गावासमोर बोलतो आहे. अयो गावच्याच लोकांवर चिटुक करतो. अय्यो नशीब समजा आम्ही भूतासनी जाया सांगितलं, नाहीतर या बाया इथं चुरू चुरू बोलत आहेत नव, अजून एकमेकींच्या झिंजा उपटत बसल्या असत्या. माझ्या वाट्याला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं नव. ऐकायचं नाही तर भोगा. अय्यो पंच काय ते ठरवा. इथं आमच्या नातीच्या लग्नाचं चाललंय आणि तुमचं काय मधीच. होय अयो मधीच आपलं काय मधीच आम्ही कशाला येऊ मधीच. अयो आणि ज्या नातीचं तुम्ही ह्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणतात तो काय करतो ते बघितलं ना. अयो तरी त्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणताय. जरा विचार करा ह्याच्यासोबत लग्न केल्यावर काय भलं होणार. आव पंच हे लगीन झालं नाही तर माझ्या लेकीशी कोण लगीन करीन. अय पंच, इथे या बायांची तक्रार घेऊन आलाय नव, एवढंच बोला. अयो मला काय हौस नाही रे तुझं लग्न लावायची किंवा मोडायची. तुझ्या घरच्यांमध्ये थोडी माणुसकी आहे म्हणून मी आलो बोलायला. अयो अयो बरं झालं असं आलास गुंडू तू. अयो काय झालं ते समजलं असेलच. होय, म्हणूनच मी लगेच निघून आलो. काय बोलणं झालं? अयो बाळूने कबूल केलं, त्याने चेटूक केलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची. अय्यो पण त्याची काय चूक त्यात? त्यांनी जे केलं असेल ते आपल्याला चुकीचं वाटत असेल, पण सुरुवात त्याने केली नाही. अयो हे गुंडू काय बोलतोस. अप्पा सुरुवात कोणी केली ते विचारा तात्याला. काय रे तात्या? मी आता आधीच सांगितलं ना का सुरुवात बायकांनी केली म्हणून. हे त्या तू कोणाच्या बाजूने आलास. पंच बाजू बिजू मारू द्या. हे बघा कसा रागाने बघतोय. असं त्या बायकांकडे रागाने बघत होतो. दिले भूत सोडून अंगावर. अयो हे पुपटा हे सगळं असं असेल आधी सांगायचं रे बाबा. तर मयप्पा बाळूची जरी चूक असली तरीही त्याच्या आधी बायकांची चूक आहे. म्हणजे मला गुंडप्पाचं म्हणणं पटत आहे म्हणून मी बाळूला माफ करतो. आणि गावकऱ्यांनो त्याला आता समजावून सांगितलं आहे असं पुन्हा करणार नाही तो. अय्यो आलं लक्षात. त्या बाळूच्या लग्नाबद्दल काय आहे ना ते पंच तावडीवर ठरवत्याल. अय्यो एकच चावडी हाय आणि ते तिथं वर, तिथं मॅच न्याव करतो.
माझा न्याव करणारा अजून पैदा व्हायचा आहे. चला निघायत ना, निघा म्हणलं ना वा. माझा निवाडा करायला आले आहेत. एवढं सोपं आहे वय.